आजऱ्यातील भारत, आझादनगर, साईनगर आदी कॉलन्यांमधील रस्त्यावर मुरुम टाकण्याची जबाबदारी कधी पूर्ण होणार? नव्या नळपाणीच्या खुदाईची रहिवासी भोगत आहेत फळं. रस्ते दुरुस्त्यांचे काम करण्याबाबत आजरा शहर अन्याय निवारण समितीची सीईओना सूचना. आजरा शहरातील साई कॉलनी, भारतनगर आणि आझाद कॉलनीमध्ये नवीन पाणी पुरवठ्यासाठी खुदाई सुरू आहे. पण ऐन पावसाळ्यात सुरू असणाऱ्या या खुदाईनं या आणि अशा अनेक कॉलनीमधील रस्त्यावर पाणी साचलं तर आहेत, शिवाय खड्डेही पडलेत. पहिल्या पावसातच या रस्त्यावर पाणी साचल्यानं नव्या पाणी पुरवठ्यासाठी खुदाई केलेल्या भागात माती चिखलाचं साम्राज्य पसरलंय. याबाबत आजरा नगरपंचायत प्रशासन कधी जागं होणार हा प्रश्न निर्माण झाल्यानं आजरा शहर नागरिकांच्या अन्याय निवारण समितीद्वारे निवेदन देत नगरपंचायत सीईओ आणि प्रशासनाची कान उघडणी केली आहे. आजरा शहरात नव्या पाणीपुरवठा योजनेनं विविध ठिकाणी गेले वर्षभर खुदाई सुरू आहे. या खुदाईनं अख्खे शहर गेले वर्षभर त्रस्त आहे. खुदाई करणारे मनाप्रमाणे रस्ते उकरतात, जुन्या पाईपलाईन उखडून टाकतात. संबंधित नागरिक प्रशासनाला वारंवार त्याबाबत दुरुस्ती आणि पाईपलाईन जोडण्यास विनंती करतात. हे चित्र गेले वर्षभर सर्वत्र दिसतंय. पण या योजनेची खुदाईनं सुरुवात झालेल्या शिव आणि रवळनाथ कॉलनीतील या अनुभवानं प्रशासन अजिबात संवेदनशील झालं नाही. याचा परिपाक म्हणून त्यापुढे सर्वच वसाहतींमध्ये हे चित्र ठळक होत राहिलं. नवीन नळपाणी योजनेअंतर्गत खुदाई केलेल्या वर्षभरापूर्वीच्या विविध कॉलनीतील रस्ते अद्यापही मुरुम टाकून दुरुस्ती होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पण उन्हाळा असल्यानं हे सुरुवातीच्या टप्प्यातील आहे असं वसाहत नागरिकांनी समजून घेतलं. पण आता पावसाळा सुरू झाल्यानं सुरू झालेल्या खुदाईनं विशेषतः साई, आझाद आणि भरतनगर वसाहतींना याचा कमालीचा त्रास सोसावा लागतोय. या पार्श्वभूमीवर नगरपंचायत प्रशासनानं शहरातील या चिखलग्रस्त वसाहतीमध्ये झालेल्या रस्त्यांची पाहणी करणं अत्यावश्यक होतं. स्थानिकांकडून याबाबत माहिती घेऊन त्यांच्यासह इतरांनाही दिलासा देणं गरजेचं होतं. पण त्याबाबत सीईओसह अख्खं नगरपंचायत प्रशासनच मगरूर आणि असंवेदनशील झाल्याचं चित्र ठळक आहे. यामुळे आजरा अन्याय निवारण समितीनं संबंधित वसाहतीमधील नागरिकांच्या निवेदनाच्या अनुषंगानं चौकशी करून लवकरात लवकर चिखलग्रस्त रस्त्यांवर मुरुम टाकण्याची व्यवस्था करण्यासाठी तसंच जुन्या पोस्ट गल्ली नजीकच्या जनावर बाजाराशेजारील मोरीजवळ तयार केलेला धोकादायक स्पीड ब्रेकर दुरुस्ती करण्याबाबत सूचित केलंय. याशिवाय दरवाजकर कॉलनीसह इतरत्र कॉन्ट्रॅक्टरनं फोडलेल्या पाईपलाईनही त्वरित दुरुस्त व्हाव्यात, यासाठी संबंधितांना सीईओनी सूचना द्याव्यात असंही निवेदन आणि चर्चेत सांगितलंय.